काय विचारलं हे पाहणं गरजेचं आहे. सत्य असत्य योग्य योग्य पॉलिटीला काळजी घ्यायची, विचारलं काय किंवा सगळ्याच पेपरला सगळ्याच प्रश्नांना म्हणू शकतो आपण. मंत्रिमंडळ सचिवालय कॅबिनेट सेक्रेटरिएटबाबत काय सत्य आहे? ते 1950 स्थापन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. ती रेषा संघटन आहे, लाईन एजन्सी आहे आणि केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतं. समजा मला हे काय माहीत नाही, मला हे इतकं माहिती आहे की कॅबिनेट सेक्रेटरिएट जे आहे ते मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतं केंद्र सरकारमध्ये. त्यामुळं डी बरोबर आहे. तर डीचे पर्याय कुठे? हा एक पर्याय आणि हा एक पर्याय. आणि पंतप्रधानाचं मार्गदर्शन त्यांना असतं. हे दोन्ही पर्यायामध्ये कुठे आहे? बी पंतप्रधानाचं मार्गदर्शन तर इथं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. भले मला ते माहीत नाही 50 स्थापन आहे का, ती कसली एजन्सी आहे. तर याचं उत्तर आहे कॅबिनेट सेक्रेटरिएट हे पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली असतं आणि मुख्य समन्वयक आहे. आता ते स्टाफ संघटन आहे, लाईन संघटन नाही आहे, तर ते स्टाफ एजन्सी आहे ती. त्यामुळे ते चूक आहे. 72 स्टेटमेंट योग्य स्टेटमेंट निवडायचं आपल्याला. भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते, हे चूक आहे. योग्य विचारलं आहे. अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीत किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. समजा मला माहीत नाही. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल हा सार्वभौमत्वाचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. आता इथं पाहू शकतो आपण स्टेटमेंट एक मला फिक्स माहिती आहे की ए चूक आहे, त्यामुळे ए गेला. आणि अमेरिकेमध्ये 2/3 घटक राज्याच्या विधानमंडळाद्वारे नाही आहे, तर ते 3/4 आहे. त्यामुळे बी पण चूक आहे आणि ह्या बुकमधला स्टेटमेंट आहे. त्यामुळे उत्तर आहे सी डी. लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधित विधाने विचारत घ्या. काय विचारलं? हे खाली विचारलं बघा, बरोबर विचारलं. ते पाहायचं काय विचारलं ते. सभापतीचे वेतन भत्ते संचित निधीवर भारित केले जातात. त्यांना समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही, म्हणजे कास्टिंग वोट जे असतं तेव्हाच ते देऊ शकतात, हे बरोबर आहे. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या बहुमताच्या ठरावाने त्यांना दूर करतात, हे चूक आहे. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागते. केवळ सभागृहात उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बहुमतानं अध्यक्षांना काढायचं, लोकसभेच्या सभापतींना काढायचं, हे चूक आहे. तर त्याला एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक असे ते ॲब्सोल्यूट बहुमत आहे ते लागतं. तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे, हे पण चूक आहे. त्यामुळे स्टेटमेंट केवळ ए बी बरोबर आहे. आता इथं पण समजा की मला डीमध्ये कन्फ्युजन झालं, मग नंबर साठवला ते वर आहे का खाली उपपंतप्रधानापेक्षा, पण मला फिक्स माहिती आहे की सी चूक आहे. सी गेला. उरलं कोण? ए बी. आता कुठल्या जोड्या योग्य रीतीनं जुळत नाहीत म्हटलं. प्रश्न आहे नाही हे नीट पाहणं गरजेचं आहे, नाहीतर येत असून आपल्याला ते उत्तर चुकतं. लक्षवेधी सूचना तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष वेधणे, हे बरोबर आहे. आणि लक्षवेधी सूचना फक्त लोकसभेत मांडता येते. स्थगन प्रस्ताव सभागृह मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगित. स्थगन प्रस्ताव जो आहे तो सभागृह वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे, ॲडजर्न करणे, हे नाही आहे. ॲडजर्न म्हणजे कोण आहे? ते सभागृहाचे सभापती करतात. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? महत्त्वाचा विषय असेल तेव्हा सभागृहाचं सगळं जे कामकाज आहे ते बंद करतात आणि तो विषय घेतात, तातडीचा विषय. त्यामुळं स्थगन प्रस्ताव म्हणजे सभागृह ॲडजर्न करणे हे नाही आहे. ॲडजर्न सभापती करतात. त्यामुळं बी चूक आहे आणि त्यांनी चुकीचंच विचारलं आपल्याला. ए तर फिक्स बरोबर आहे, मग एला एलिमेंट करा. ए गेला. म्हणजे मला बाकीचं काही नाही माहिती आहे, फक्त एवढं माहिती आहे की ए बरोबर आहे. याच्यानं पण उत्तर अजून एकदा बघा. ए फिक्स बरोबर आहे. त्यांनी विचारलं आहे जुळत नाही, चूक विचारलं म्हणजे ए नसणार, हे उत्तर आहे. हक्कभंग प्रस्ताव सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नाही तेव्हा सभापतीचे लक्ष वेधणे, हे चूक आहे. सभागृहाची कार्यवाही जेव्हा नियमानुसार चालत नाही तेव्हा पॉईंट ऑफ ऑर्डर असतो, हक्कभंग नसतो. हरकतीचा मुद्दा म्हणजेच पॉईंट ऑफ ऑर्डर, हे बरोबर काय माहिती आहे का? हे असं बरोबर आहे, हे असं आहे, असं आहे. आणि हरकतीचा मुद्दा काय? सभागृह नियमानुसार चालत नसेल तेव्हा. आणि हक्कभंग काय? मंत्र्यांनी चुकीचं किंवा अपूर्ण उत्तर दिलं तर तेव्हा सभापतीचं लक्ष वेधण्यासाठी असतो. तर पुढचा प्रश्न काय बरोबर नाही विचारलं? नाही विचारलं आहे. बरोबर आहे नाही विचारलं.
पेपरच्या दिवशी सकाळी ना आपण पेपर पाहून जायचं, जुना पेपर वाचून जायचं एकदा, आणि त्या जुन्या पेपरला अशी टीका करायची. मी कसं तो उत्तर टिक केलं ना तसं टिक करायचं आणि असं हे गोल वगैरे करून ठेवायचं, बरोबर आहे नाही. म्हणजे पेपरमध्ये ना आपला जो मेंदू आहे तो आपल्याला सांगतो की बघ त्यांनी बरोबर नाही विचारलं, आहे विचारलं. आणि हे कधी सांगतो मेंदू? जेव्हा तुम्ही सकाळीच पेपर बघून जाता, आदल्या दिवशी बघून जाता, तेव्हा ते तुम्हाला तिथं येतं. काय बरोबर नाही विचारलं? राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मिती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे, राष्ट्रपतीची शिफारस लागते राज्य निर्मितीच्या विधेयकाला. राष्ट्रपती असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत, यासाठी ते विधेयक त्या विधिमंडळाला पाठवतात. हे बरोबर आहे. आणि विशिष्ट कालावधीत त्या राज्याने उत्तर दिले पाहिजे, हे 5व्या घटनादुरुस्तीने सांगितलं आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? 5 मिनिटात मला तुमचं उत्तर द्या असं राष्ट्रपती म्हणतो त्या राज्याला. असं आपण एक ट्रिक करूया. म्हणजे 5व्या घटनादुरुस्तीने आहे ते. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा करून नवीन राज्य स्थापन करते. हे चूक आहे, साध्या बहुमतानं करते. जे राज्यासंबंधीच्या तरतुदी आहेत ना बऱ्याचशा, ते साध्या बहुमताने, राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असतील, हे सगळं साध्या बहुमतानं करतं. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार किंवा मत हे स्वीकारण्याचं बंधन संसदेवर नसतं. हे योग्य आहे. केंद्रीय माहिती आयोगाबाबत विधान कुठलं बरोबर आहे? बरोबर विचारलं आहे. माहिती आयोग ही घटनात्मक संस्था. चूक इथंच चूक आहे, ती काही घटनात्मक संस्था नाही आहे. मुख्य माहिती आणि 1 ते 5 असं नसतात ते, 1 मुख्य आयुक्त आणि 5 सदस्य आहे. 1+10 अशी त्याची रचना आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समितीची शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारे केली. हे चूक आहे, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली असते. 5 किंवा 70 वर्ष पूर्णपर्यंत धारण करतात. हे चूक आहे. 3 वर्ष आहे ते, 3 आणि 67 केलं होतं ते. पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. ही 5 वर्ष आहे ना, तो जुना आकडा आहे, त्यावेळेस ते तसं होतं, त्यामुळे कदाचित बरोबर दिला. आता हे बदललं आहे. पण मला काही माहीत नाही समजा, तरी मी एक म्हणू शकतो किती मोठं स्टेटमेंट आहे, 2-2 लाईनचं स्टेटमेंट आहे आणि हे फक्त छोटे छोटे आहे, तर हेच बरोबर असतं माहीत नसेल तर. या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. न्यायिक सक्रियता म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. जेव्हा विधानमंडळे आपली जबाबदारी पार पडण्यात असफल होतात, जेव्हा म्हणजेच अधांतरी विधिमंडळ असतं, तेव्हा सरकार कुमकुवत अस्थिर असतं, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतं आणि सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतो. तर वरीलपैकी सर्व 4 स्टेटमेंट लक्ष्मीकांतमध्ये दिलेले आहेत. न्यायिक सक्रियतेला चालना कशामुळे मिळते? जेव्हा मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यात अपयश असतं, जेव्हा अस्थिर सरकार असतं आणि सत्तारूढ पक्ष न्यायालयाचा दुरुपयोग करतो आणि विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, तेव्हा न्यायिक सक्रियता असते. आता पुढचं काय विचारलं आहे? प्रश्न नीट पाहायचा आहे, पूर्ण प्रश्न बघायचा, एकदा नजर मारायची. तर प्रश्न एवढा आहे बघा, केवळ काय एवढाच प्रश्न नाही आहे. तर काय विचारलं आहे? कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय घटना ही संघराज्यात स्वरूपात्मक बनली असती. म्हणजे जी आपली अशी युनिक प्रणाली आपण म्हणतो तशी नसती आणि संघराज्य बनली असती. तर कुठले जे आहे, कुठल्या नसल्या असत्या? तर याच्यामध्ये बघा, शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे केंद्रीभूत आहे, का संघराज्यात्मक लक्षण नाही आहे, त्यामुळं हे नसायला पाहिजे संघराज्यात्मक बनण्यासाठी. परत अधिकार विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे, तर हे चालणार आहे. अधिकार विभागणी केलं तर संघराज्य बनतं. राष्ट्रपती राज्याच्या विधेयकावर संपूर्ण नकाराधिकार वापरतो, हे पण काही संघराज्याचं लक्षण नाही आहे पूर्णपणे. आणि केंद्र राज्याच्या संमतीविना राज्याचं नाव सीमा बदलतं, हे पण काही असं प्रॉपर संघराज्याचं लक्षण नाही आहे. तर ह्या 3 बाबी नसत्या तर अधिक संघराज्य राज्यात्मक स्वरूप आपल्या घटनेचं बनलं असतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? राज्यामध्ये तंटे उद्भवतात, त्यावर चौकशी करणे, सल्ला देणे हे आहे आंतरराज्य परिषदेमध्ये. कोणत्याही आंतरराज्य नदी पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबत कोणत्याही तंट्याचा अभिनिर्णय करता तरतूद करणे हे का आंतरराज्य परिषदेचं कार्य नाही आहे. त्यासाठी 262 कलमानुसार वेगळी एक संस्था आहे. राज्यापैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ राज्य किंवा अधिक राज्यांच्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयावर अन्वेषण करणे किंवा चर्चा करणे. अन्वेषण करणे म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेट आणि डिस्कशन करणे. म्हणजे अनेक राज्य किंवा केंद्र राज्य ज्या विषयात आहेत त्याबाबत काही प्रॉब्लेम असतील तर चर्चा करणे वगैरे.
अशा कोणत्याही विषयावर शिफारशी आणि विशेषतः त्या विषयाचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारसी करणे चालणार आहे. काही धोरणं आहेत त्याच्यावरती काही विषय आहेत त्या शिफारसी वगैरे करायच्या आहेत, त्याच्यावरती समन्वय साधायचा चांगला, तर ते असायला पाहिजे याच्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. विशेष अधिकार समिती कोणते विधान बरोबर नाही? विशेष अधिकार समिती जी आहे ती नियम 222 आणि 187 हे विशेष अधिकार संबंधी आहेत. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करते. त्याच्यामध्ये बघा राज्यसभेमध्ये ना 15 सदस्य नसतात, तर 10 सदस्य असतात. कसं लक्षात ठेवलं? विशेष अधिकार 0 म्हणून इथं 0, 10वर 1 0 म्हणून राज्यसभेमध्ये विशेष अधिकार समितीत 10 सदस्य असतात, 15 नसतात, म्हणून हे चूक आहे. राष्ट्रीय युवक धोरण विधाने लक्षात घ्या. राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आला. काय विचारलं आहे? बरोबर विचारलं आहे. 2003 युवकाची व्याख्या 15 ते 35 आहे आणि 14 मध्ये युवकाची व्याख्या 15 ते 29 आहे. तर राष्ट्रीय युवक धोरण 1985चं आहे आणि 2014 जे आहे त्याच्यामध्ये 15 ते 29 वयोगट हे बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की ए फिक्स चुका आणि सी फिक्स बरोबर आहे, तर हे पर्याय गेला. पर्याय क्रमांक 4 सी हे उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा. राज्यघटनेच्या अनुच्छेद 111 हे मनी बिल व्याख्येच्या संदर्भात आहे. मनी बिलची व्याख्या 111 नाही आहे, त्यामुळे ते चूक आहे. योग्य विचारलं आहे ते पाहायचं नीट. अनुच्छेद 117(3) फायनान्स बिल जे आहे ते केवळ लोकसभेमध्ये मांडलं जातं आणि फायनान्स बिल 1 हे राज्यसभा असमर्थता दुरुस्त करू शकत नाही. आणि थोडंसं हे उलट दिलेलं आहे. फायनान्स बिल 1 जे आहे ना ते केवळ लोकसभेमध्ये मांडलं जातं, म्हणजे सुरुवातीला इंट्रोड्यूस ते लोकसभेमध्येच करावं लागतं. आणि फायनान्स बिल 3 जे आहे ना ते परत राज्यसभेमध्ये नॉर्मल प्रक्रिया असते, त्याच्यावरती त्याला दुरुस्त करू शकतो, काही करू शकतो. आणि फायनान्स बिल 1 आहे फायनान्स बिल 1 जे आहे ते सुरुवातीला लोकसभेतच मांडतात आणि त्यानंतर जेव्हा ते राज्यसभेमध्ये जातं राज्यसभा त्याला इतर नॉर्मल बिलाप्रमाणे ट्रीट करू शकते, दुरुस्त करू शकते, सगळं करू शकते. त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. आणि 117(3) जे आहे ना ते केवळ लोकसभेत मांडलं ते चूक आहे, ते राज्यसभेत पण जाऊ शकतं. फक्त 117(1) हेच लोकसभेत आहे, त्यामुळं BC चूक आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. 1 पण योग्य नाही आहे, कारण मनी बिलची जे काही कलम दिलं तेही त्यांनी चुकीचं दिलं आहे. पुढचा प्रश्न बघा. बरोबर नाही विचारलं आहे. 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपती विचारात राखून ठेवतात. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. बरोबर आहे हे. जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केले तर त्याला मंजूर देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. चूक आहे. राष्ट्रपतीवर असं कुठलं बंधन नसतं. राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतींनी किती कालावधीत निर्णय घ्यावा अशी कोणतीच कालमर्यादा घटनेने घातली नाही. समजा मला हे आठवत नाही, काहीच आठवत नाही, पण एक फिक्स गोष्ट आहे की 4 स्टेटमेंट वाचायचे. कधी पण केवळ एक स्टेटमेंट वाचून असं नाही म्हणायचं की 200 मध्ये नाही येते ते 201 मध्ये मला असं कन्फ्युजन झालं तर लगेच मी एक पर्याय म्हणणार की 200 मध्ये चूक आहे, 201 कलमामध्ये म्हणून पर्याय क्रमांक 1 चूक आहे. तर आपल्याला 4 पर्याय वाचायचे आहेत. आता पुढचं समजा मला आठवत नाही 200 का काय, पण हे जे 2 स्टेटमेंट आहेत ना हे फ्लो स्टेटमेंट आहेत, एकमेकाशी रिलेटेड आहेत, परंतु त्याच्यात काही परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. त्यामुळं या गोष्टीचा वापर करायचा की परस्पर साम्य असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, परस्पर विरोध असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, त्यातनं पण आपल्याला काही आठवत नाही एक्झाममध्ये तर उत्तर आपण काढू शकतो. इथं बघा काय सांगितलं आहे, विधेयक दुरुस्तीशिवाय किंवा दुरुस्त करून पाठवलं तर राष्ट्रपतीला बंधनकारक आहे साईन करणं. आणि इथं काय म्हणलं आहे, राज्यघटनेने त्याच्यावर कुठलीच कालमर्यादा नाही घातली कधी निर्णय घ्यायचा. याचा अर्थ उत्तर दोन्हीपैकी एक असणार आहे आणि त्याचं उत्तर 3 आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणता निकष चुकीचा आहे? चुकीचा आहे. हायकोर्टचा न्यायाधीश नेमायचा आपल्याला. ती व्यक्ती भारताच्या क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. बरोबर आहे. उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केली पाहिजे. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते ती अग्रगण्य कायदेतज्ञ असले पाहिजे. हे चूक आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता आहे की अग्रगण्य कायदेपंडित, उच्च न्यायालयाचं नाही आहे. पुढे बघा. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राजनीतीतून सहाय्य मिळत असलेल्या
कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? तर ती 29 आहे की कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार. तर अनुच्छेद पाहिला आपण, याच्यामध्ये कलम 16 जे दिलेलं आहे ते सार्वजनिक सेवामधलं आहे. संविधानाच्या किती कलमात बदल केले आहेत? तर 3 कलमात बदल केले. 342A, 366 आणि 338B अशा 3 कलमांमध्ये बदल झाले आहेत. आणि 165 दुरुस्ती कुठली आहे? तर राज्यांना सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जो आहे तो रिकग्नाईज करण्याचा अधिकार देणारी ही दुरुस्ती आहे. शोषणाविरुद्धचा हक्क कोणते विधान बरोबर आहे? मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. धर्माचा प्रचार करणे हा धार्मिक झाला. अल्पसंख्याक हितसंबंध हा पण काही शोषणाचा नाही आहे. आणि कायद्यासमोर संबंध हा पण काही शोषणाविरुद्धचा हक्क नाही आहे. तर मानवी तस्करी आणि वेठबिगारी हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. खालीपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत थेट सहभाग घेत नाही? काय विचार नीट पाहायचं घटनेत? आहे, नाही, इथंच बसवतात. लोकसभा राज्यसभेचे सदस्य असतात, राज्य विधानसभेचे सदस्य असतात, पण इथे लोकसभा राज्यसभेचे निवडलेले सदस्य आहेत, इलेक्टेड मेंबर, असं नामनिर्देशित नसतात. त्यामुळे इलेक्टेड मेंबरच बरोबर आहे. राज्याच्या विधानसभेचे इलेक्टेड हेही बरोबर आहे. दिल्ली पॉंडिचेरीचे विधानसभेचे इलेक्टेड ते पण बरोबर आहे. राज्य विधान परिषदाचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य हे चूक आहे. जिल्हा न्यायाधीश याबाबत काही विधान आहेत, बरोबर विचारलं आहे. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते, चूक. राज्यपाल करतात. जिल्हा न्यायाधीशांची बदली मुख्यमंत्री करतात, हे चूक आहे. राज्यपाल करतात. त्यामुळे दोन्ही चूक आहे. त्यांनी बरोबर विचारलं, दोन्ही नाही. आता जोड्या लावायच्यात आपल्याला. जे काही आपण घटनेचे काही तत्त्व इतर देशांकडून घेतले त्यासंबंधी जोड्या आहेत. एकेरी नागरिकत्व, न्यायालयीन पुनर्वलोकन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची. तर एकेरी नागरिकत्व इंग्लंड, न्यायालयीन पुनर्वलोकन अमेरिका, मार्गदर्शक तत्व आयर्लंड आणि केंद्र राज्य संबंध समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड शब्द कधी जोडला? तर तो 44व्या घटनादुरुस्तीनं तो जनता पार्टी सरकारनं जोडलेला आहे. 44व्या दुरुस्ती 2022ला लगे क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे जो टॉपिक विचारला 2021ला तोच टॉपिक त्यांनी 22ला विचारला आहे. त्यामुळं जुने क्वेश्चन बघणं, याच्यानं आपल्याला काय आयोग विचारतं हे समजतं, म्हणून पिरियडिक ॲनालिसिस गरजेचं आहे. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. राष्ट्रपती धनविधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतीला विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. तर इथे बघा, धनविधेयक जे ते पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. धनविधेयक आलं ना, मनी बिल, एक लक्षात ठेवायचं, कॅन नॉट रिटर्न, ते परत पाठवू शकत नाहीत. त्याचं काय पाहिजे ते करू शकतात, सही करू शकतात, पेंडिंग ठेवू शकतात, पाहिजे ते करू शकतात, परंतु धनविधेयक परत पाठवू शकत नाहीत. कॅन नॉट रिटर्न, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बी चूक आणि सी बरोबर आहे. आणि सर्वसाधारण जे बिल असतं ते परत पाठवलं आणि संसदेने परत ते पाठवलं राष्ट्रपतींकडे, त्यांना सही द्यावी लागते. ॲक्च्युली 42वी दुरुस्ती जी होती ना, त्यांनी सांगितलं की सही करावीच लागेल, परत पाठवायचं वगैरे काही नाही, सही करावीच लागेल. 44व्या दृष्टीनं 44व्या घटनादुरुस्तीने सांगितले की तुम्ही एकदा परत पाठवू शकता आणि नंतर मात्र तुम्हाला सही करावी लागेल. भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक कॅग 2022ला परत त्याच्यावरती क्वेश्चन आहे, कॅगवरतीच. कॅगची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते, बरोबर आहे. वेतन सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केले जातात, बरोबर आहे. पंतप्रधानाकडून केव्हाही पदमुक्त केले जाते, हे चूक आहे. राष्ट्रपती काढतात, तेव्हा सीला हेल्मेट करा उत्तर मिळतं. 2022ला पण हेच चुकवलं आहे की त्यांना काढण्याच्या पद्धतीवरून चुकवलं आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीनं काढतात त्या पद्धतीनं दूर करतात. ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र तत्त्वज्ञ म्हणून कार्य करतात, बरोबर आहे. त्यामुळं कॅग टॉपिक आयोग वारंवार विचारत आहे. विधान परिषद स्थायी सभागृह आहे, बरोबर आहे. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, चूक. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले असतात, बरोबर आहे.
जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व या दिवशी संपले 31 ऑक्टोबर 2019. कारण 370 घटना दुरुस्ती जी केल्या, पण 370 घटना दुरुस्तीने 370 कलम जे काढलं वगैरे ना ते लागूच झालं 31 ऑक्टोबर 2019 रोजी झालं. म्हणून राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व 31 ऑक्टोबर 2019ला संपले. भारतीय राज्यघटनेत 1992च्या 74 दुरुस्तीने शहरी भागात या प्रकारच्या नगरपालिका आहेत. 3 प्रकारच्या. त्याची ट्रिक सांगतो. पंचायत के पालिका में परिषद, काय म्हणायचं, पंचायत के पालिका में परिषद म्हणजे काय, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, सॉरी नगरपंचायत, महापालिका आणि नगरपरिषद अशा 3 टाईपच्या संस्था आहेत. त्या 3च आहेत. त्यामुळं 74 दुरुस्तीनुसार 3च आहेत. आणि समजा तुम्हाला रेंज मारायची आहे 2 नावडो 5 लाखाला 2 पैकी उत्तर तुम्ही देऊ शकता. महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष कधी पूर्ण झाली तर 1987ला. 1937 ते 87 50 वर्ष होत होते. आणि आता पुढचा प्रश्न, शपथा किंवा प्रतिज्ञाचे नमुने कितव्या अनुसूचीमध्ये, तर 3ऱ्या. हे कसं लक्षात ठेवलं, शपथ किती अक्षरे, शपथ 3 अक्षरे, म्हणून तो 3ऱ्या परिशिष्टामध्ये. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM 1964ला स्थापन आहे. आणि इथं ज्यांनी मेनचा अभ्यास केला त्यांना याचं उत्तर 100% येणार आहे. लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. ते संसदेच्या सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी बसवतात. बरोबर काय, तर C बरोबर आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत नाही आहे ते चूक आहे. त्यांना काढताना ॲब्सोल्यूट बहुमतानं काढावं लागतं. हा टॉपिक रिपीट आहे. मला वाटतं 2022 का 20च्या एक्झामला विचारलेला आहे अध्यक्षाबाबत कसं काढतात वगैरे. आणि निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असायलाच पाहिजेत, त्याच्यात तरच त्यांची निवड होते. त्यामुळे ते AB चूक आहे. C बरोबर. पॉलिटीमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न दिसायला मोठा आहे, परंतु याचा जो मुख्य प्रश्न तो इथून चालू होतो की निवडणुकीच्या वेळेस निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असं कोणी म्हटलं, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. मूळ प्रश्न काय आहे, तर मार्गदर्शक तत्त्व जी आहेत त्याला न्यायालयामध्ये त्याचं उल्लंघन झालं म्हणून कोणी न्यायालयामध्ये जाऊन सरकारला जाब विचारू शकत नाही. परंतु याला त्यांचं महत्त्व कमी होत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की जर न्यायालयासमोर आपण जाब विचारू शकत नाही, पण तरी पण यांचा आदर करावा लागेल, कारण निवडणुकीच्या वेळी मतदारांना उत्तर द्यावं लागतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे कॅगवरती आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत काही विधानं दिलीत. तर नियंत्रण व महालेखा परीक्षक आणि महाधिवक्ता ह्या 2 याच्यामध्ये मराठीत कन्फ्युजन होऊ शकतं. नियंत्रक महालेखा परीक्षक म्हणजे कॅग आणि महाधिवक्ता म्हणजे अटॉर्नी जनरल. कॅग राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो, हे चूक आहे. न्यायालयाच्या न्यायाधीशइतकं वेतन घेतात. ते पदग्रहण करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात, हे चूक आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात, हे पण चूक आहे. आता याच्यामध्ये हे पाहता येईल, कॅग हे घटनात्मक पद आहे. कलम 148 ते 151मध्ये कॅगची घटनात्मक तरतुदी आहेत. तर कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ते राष्ट्रपती त्याला शपथ देतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीनं पदावरून दूर केलं जातं त्या पद्धतीनं कॅगला दूर करतात, म्हणजेच महाभियोगाच्या प्रोसेसनी. त्यामुळं स्टेटमेंट D जे आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर त्यांना पदावरून दूर करतात, हे चूक आहे. आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, हे पण चूक आहे. ते घटनात्मक पद आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काढतात, म्हणजे A पण चूक आहे. मग Aचा पर्याय जर पण काढला तर पर्याय क्रमांक 1 जातो, पर्याय क्रमांक 3 जातो. आणि पर्याय क्रमांक Dच आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर त्यांना दूर करतात, हेही चूक आहे. तेव्हा पर्याय क्रमांक B हे दिलेल्या पर्यायामधलं बरोबर उत्तर आहे की त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशइतकं वेतन असतं. तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक या होत्या. तर पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केल्यास विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे? तर कलम 169नुसार विधानसभेला विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 166 जे आहे ते
स्टेट गव्हर्नमेंट बिझनेस म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं जे कामकाज आहे ते राज्यपालाच्या नावानं केलं जाईल वगैरे अशी ती तरतूद आहे. 167 जे आहे ते मुख्यमंत्र्यांची कर्तव्य ड्युटीज ऑफ चीफ मिनिस्टर आहे. कलम 168 जे आहे ते राज्यांसाठी विधिमंडळ आहे. त्या विधिमंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा व त्या राज्याला जर विधान परिषद असेल तर विधान परिषदही येते. 168 काय आहे ते विधिमंडळाचं कलम आहे. 166 जे आहे ते गव्हर्नमेंट बिझनेस आहे, स्टेट गव्हर्नमेंट बिझनेस, कंडक्ट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट बिझनेस. 167 आहे की मुख्यमंत्र्यांची कर्तव्य की राज्यपालांना माहिती देणे वगैरे. आणि 169 आहे विधान परिषद स्थापन किंवा रद्द करणे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेतात. तर त्याचं कलम 143 ते सल्ला घेतात. तर 44वी दुरुस्ती 1978च्या काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यातल्या बरोबर तरतुदी ओळखायच्या आहेत. तर मुख्य लक्षात घ्यायचं की क्वेश्चन विचारलं काय, तर 44वी दुरुस्ती 1978 आणि 42वी दुरुस्ती जी आहे 1976ची, या दोघांचे स्टेटमेंट मिक्स करून दिले त्या प्रश्नामध्ये, त्यामुळं कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करणे ही 42वी दुरुस्तीतील तरतूद होती. त्यामुळं ए पर्याय बाद, पर्याय क्रमांक 1 आणि 2 गेलेले आहेत. इथं बघा ए पर्याय बाद. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ पाठवण्याचा राष्ट्रपतीला अधिकार दिला. हे बरोबर आहे, कारण 42 सांगितलं होतं की मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असेल. तो 44ने त्यात दुरुस्ती करून एकदा पुनर्विचारार्थ पाठवायची तरतूद केली, म्हणजे बी स्टेटमेंट बरोबर आहे. तर बी बरोबर आहे, तर याच्यावर उत्तर आलेलं आहे. सी स्टेटमेंट काय आहे, आणीबाणीच्या काळात, राष्ट्रीय आणीबाणी काळात कलम 20 आणि 21 याने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत ते निलंबित करता येत नाहीत, ते बरोबर आहे. आणि डी स्टेटमेंट आहे की 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले. हे 44ने नव्हतं केलं, ते 42ने केलं. म्हणजे समजा मला डी कन्फ्युजन आहे, 5 विषय 4 विषय किंवा काय मला कन्फ्युजन आहे, तरी पण आपल्याला इथं आपण ए एलिमिनेट केला आणि फिक्स स्टेटमेंट बी हे बरोबर आपल्याला माहिती आहे. तर बी सी हे उत्तर इथं येतं. डी माहीत असण्याची गरज सुद्धा नाही आहे. तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधी समावेश असतो. दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधी म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. अनुसूचित जाती जमाती यांचं कल्याण समिती बरोबर असतो. महिला सबलीकरण समिती याच्यामध्ये पण दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात, ती कॉमन कमिटी आहे. कामकाज सल्लागार समिती, बिझनेस ॲडवायझरी समिती ही प्रत्येक सभागृहाची वेगळी असते. कामकाज सल्लागार म्हणजे बिझनेस ॲडवायझरी, याच्यामध्ये लोकसभेचे 11 सदस्य असतात, हे लक्षात घ्या. इथं बघा बिझनेस ॲडवायझरी कमिटी, ॲडवायझरी म्हणजे याचं 11 सदस्य असतात. हे विचारलेलं आहे मुख्यला, प्रिलिम्सला, याच्यावरती क्वेश्चन्स येत आहेत. ॲडवायझरीमध्ये 11 सदस्य लोकसभेमध्ये असतात. त्यानंतर विशेषाधिकार समिती याच्यामध्ये 10 सदस्य असतात लोकसभेचे. 10 हे कसं लक्षात आलं, विशेष शून्यासारखं वाटतं, विशेष शून्य म्हणून तर शेवटी शून्य आहे. विशेषाधिकार समितीमध्ये किती सदस्य असतात, 10 सदस्य असतात लोकसभेची. विशेष शून्य असं लक्षात ठेवा. आणि अंदाज समिती ही फक्त लोकसभेची असते. लोकसभेची अंदाज समिती असं पाठ करायचं, लोकसभेची अंदाज समिती. तर मूळ प्रश्न बघा, आपल्याला माहिती आहे की अंदाज समिती फक्त लोकसभेची असते. तेव्हा पर्याय क्रमांक म्हणजे ज्या पर्यायामध्ये ई आहे तो आपण एलिमिनेट करूया, कारण यांनी दोघांची कॉमन कमिटी विचारली आहे, त्यामुळे ई गेला. परत विशेष अधिकार लोकसभेमध्ये 10 असतात, 0 आपण लक्षात ठेवू, 0. आणि राज्यसभेचा जो सदस्यांची संख्या ती वेगळी आहे, पण ही कॉमन समिती नाही आहे, डी गेला. आता बघा कामकाज सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी आहे ही, यात 11 सदस्य असतात लोकसभेचे आणि राज्यसभेची काही वेगळी संख्या येते, त्यामुळे सी पण पर्याय गेला. पुढला पर्याय क्रमांक 4 ए आणि बी बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला. नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट, तर कलम 338 तो स्थापन करण्यात आला आहे. आणि नॅशनल कमिशन ऑफ EST जो आहे शेड्यूल्ड ट्राईब, तो 338 ए स्थापन करण्यात आला. आणि हे जे कमिशन आहेत हे भाग 16 आहे, ते लक्षात घ्या. 13 डिसेंबर 1946 रोजी यांनी भारताच्या राज्यघटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला, तो 13 डिसेंबर 1946 मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग जे असते, कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस
एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. हे वाक्य चूक आहे, कारण विभागीय खटल्यात तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा आरोपी करू शकता आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देऊ शकता, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचे संरक्षण तोंडी आणि कागदपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. तुम्ही साक्ष देण्याची जी काही संरक्षण जे आहे ते तुम्हाला तोंडी साक्षीबाबत आणि कागदपत्राबाबत जी साक्ष आहे त्याबाबत पण लागू आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचे बंधन संरक्षण स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण जे आहे ते फौजदारी दिवाणी दोन्ही खटल्यात लागू, हे चूक आहे. तर असं जे संरक्षण आहे ते फौजदारीमध्ये लागू, फक्त दिवाणीमध्ये असं कुठलंही संरक्षण नाही आहे. फौजदारीमध्ये मात्र हे संरक्षण आपल्याला आहे. त्यामुळं याचा पर्याय क्रमांक बी बरोबर आहे की स्वतःविरुद्ध साक्ष द्यायचं जे संरक्षण आहे ते तोंडी आणि कागदोपत्री पुरावे दोन्ही बाबतीत आहे. आणि विभागीय खटल्यामध्ये एकापेक्षा अधिक वेळा एका गुन्ह्यासाठी शिक्षा होऊ शकते आणि स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचं संरक्षण जे आहे ते फौजदारी खटल्यामध्ये असतं, दिवाणी खटल्यामध्ये नसतं. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. हे स्टेटमेंट बरोबर आहे. नागांच्या धार्मिक सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही, हे पण बरोबर आहे. आणि ट्वेन्सांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे, हे वाक्य चूक आहे. आता 371 हे ए जे आहे ABCD अशा अनेक कलमं आहेत. तर 371A हे नागालँडसाठी हे जे ट्रिक केलेली आहे ती ट्रिक सांगतो. ए नागा म्हणायचं, ए नागा. नंतर BA करतो काय आपण ग्रॅज्युएट असतात काही लोक BA. तर बी हे ए म्हणजे आसामसाठी, BA म्हणजे आसामसाठी. सी म्हणजे मणिपूर, सी जो असतो बघा सी असा सर्कलमध्ये असतो, मणी कसा असतो गोल तसा तो सी मणिपूर असं लक्षात ठेवलं आहे. आणि DE हे आंध्र प्रदेश तेलंगणासाठी आहे. ई जे आहे ते तिथली युनिव्हर्सिटी, ई काय आहे ई युनिव्हर्सिटी म्हणायचं, युनिव्हर्सिटी जी आहे आंध्राची त्या संदर्भातलं ते कलम आहे ई. आणि F आहे ते सिक्कीमबाबत आहे, F हे सिक्कीमबाबतचं. तर FSI असतं बघा बिल्डिंगचा FSI, तर FASI असतं असं हे जे आहे ना FSI ते F हे सिक्कीमसाठी असं ट्रिक केलेलं. तुम्ही जे फॅक्ट्स आहेत ते ट्रिकच लक्षात ठेवल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या एक्झाममध्ये ते लगेच आठवतात. अशा अनेक तरतुदी आहेत. एक लास्ट सांगतो की जी जे आहे जी मिझोरामसाठी, मिझोराम शेवटी राम आहे बघा, तर रामजी म्हणायचं आपण, कारण ते देवाचं नाव आहे. मिझोरामला रामजी करायचं. आणि लक्षात ठेवण्यासारखं 371 जे कलम आहे ते महाराष्ट्र आणि गुजरातसाठीच आहे. तर कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? जे पंडित नेहरूंनी पंचशील तत्व सांगितली होती त्यातलं आहे. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता व सार्वभौमतेचा आदर राखणे हे आहे धोरण. परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे हे पण आहे पंचशील धोरण. आणि शांततापूर्ण सहस्थिती हे पण आहे. पण विचारलं काय कुठलंही तत्व नाही. महत्त्वाची गोष्ट काय एक्झाममध्ये काय विचारलं, आहे विचारलं आहे, नाही विचारलं आहे, चूक विचारलं आहे, बरोबर हे पाहणं गरजेचं आहे. आणि चारही पर्याय पाहणं गरजेचं आहे. पंचशील तत्व आपण अर्धवट क्वेश्चन वाचला, पंचशील तत्व आपलं तर पंचशील तत्व विचारलं आहे आणि लगेच आपण एकला गोल करून टाकतो, कारण प्रादेशिक अखंडता सार्वभौमतेचा आदर हे पंचशील तत्व. पण विचारलं काय नाही, त्यामुळं यापैकी नाही, कारण सगळ्यात पंचशील तत्व आहे. पुढचा प्रश्न बघा, 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था विषय राज्यघटनेत समावेश करण्यात आला. बरोबर आहे. 97वी दुरुस्ती ही 2011 साली झाली आणि त्यावेळेस सहकारी संस्था विषय घटनेमध्ये घेण्यात आला. अनुच्छेद 19(1)C यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. बरोबर आहे. सी म्हणजे कोऑपरेटिव्ह असं लक्षात ठेवलं. 19(1)C हे कोऑपरेटिव्हचं सी आहे, म्हणून 19(1)C हे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातला पहिला सहकारी कायदा पारित केला गेला. हे बरोबर 1904ला झाला होता, त्यामुळे 3 विधाने बरोबर आहेत. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे. अनुच्छेद 311 कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजे प्रश्न बघा मोठा विचारला आणि त्यात शेवटी विचारलं आहे चुकीचे. चूक बरोबर बघणं गरजेचं आहे. आणि असे प्रश्न पूर्वी येत नव्हते आणि ज्यांनी मुख्यतः अभ्यास केला त्यांना याच्यामध्ये थोडंसं एज आहे. 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. बरोबर आहे. 311 खाली असलेले जे संरक्षण आहे ते एअर विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजे ONGC वगैरे यांना लागू नाही आहे. हे बरोबर आहे. आणि
311 मधील तरतुद्या केवळ स्थायी नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाही. हे चूक आहे. आणि चौथं स्टेटमेंट काय, शासकीय सेवकाचे सेवेतून निर्बंध हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते, म्हणून 311 मधील संरक्षणाच्या बाबतीत निर्बंधात समावेश होत नाही. म्हणजे काय, तर ते सस्पेन्शन जे असतं इंग्लिशमध्ये बघा, त्याचा जो स्कोप आहे तो 311 मध्ये नाही आहे. 311चा स्कोप हा सस्पेन्शन बाबत नाही आहे. एखाद्याला डिसमिस केलं तर 311द्वारे जे संरक्षण आहेत ते लागू आहेत. त्याच्या आधीची आणि त्याच्या जवळची काही आपण कलम बघून घेऊया. 308 जे आहे ते जम्मू काश्मीरला लागू नाही असं त्याने सांगितलं आहे. ॲक्च्युली हे सगळं भाग 14 मध्ये येतं, सर्व्हिसेस अंडर युनियन अँड स्टेट. त्या भाग 14 मध्ये जो पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस हा जो आहे त्याच्यामध्ये 308 ते 314 ही नागरी सेवकाबाबत आहेत आणि 315 ते 323 जी आहेत ती आयोगाबाबत आहेत, UPSC आणि MPSC बाबत आहेत. तर 308 जे कलम आहे ते सांगतं की ह्या ज्या तरतुदी ह्या जम्मू काश्मीरला लागू नाहीत. 309 जे आहे ते सर्व्हिस कंडिशन जे आहेत या सेवकांच्या त्याबाबत आहे. 310 जे आहे ते कार्यकाळाबाबत आहे यांचं. 311 पदावरून दूर करण्याबाबत जे संरक्षण आहे त्याबाबत आहे. 312 आहे महत्त्वाचं कलम आहे, ऑल इंडिया सर्व्हिस याबाबत आहे. आता पुढचा प्रश्न 70 प्रश्न, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटांची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते. तर याची निवड लोकसभा करत नाही, लोकसभा अध्यक्ष करतात. त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. 2 पर्याय गेले बघा, हे 2 पर्याय गेले. पुढचं आहे, लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्ष असतो. जेव्हा पद रिक्त असतं, व्हॅकंट असतं तेव्हा राष्ट्रपती नेमतात. तेव्हा ह्या पॅनल ऑफ चेअरपर्सन नाही तर राष्ट्रपती नेमतात. तेव्हा बी स्टेटमेंट चुका, बी पण गेला. सी स्टेटमेंट न वाचता सुद्धा आपल्याला उत्तर येतं, वरीलपैकी एकही उत्तर आहे. सी स्टेटमेंट बघूया आपण, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभाच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांचे कर्तव्य पार पाडले जातात. म्हणजे काय, जर जेव्हा हे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पॅनल ऑफ चेअरपर्सन ॲब्सेन्स असतील तेव्हा राष्ट्रपतीद्वारे नियुक्त सदस्य अध्यक्षाची कामे करते. हे चूक आहे. राष्ट्रपतींचा संबंध फक्त जेव्हा हे पद रिक्त असेल ना अध्यक्ष उपाध्यक्ष तेव्हाच येतं. ते अनुपस्थित असतील तेव्हा राष्ट्रपतींचा रोल याच्यामध्ये काही नाही. अनुपस्थितमध्ये राष्ट्रपती येणार नाहीत, ते जेव्हा रिक्त असतं पद तेव्हाच राष्ट्रपतींचा रोल येतो. त्यामुळं संविधानिक चूक आहेत, वरीलपैकी एकही बरोबर